शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला जुन्ना सोलार कंपनीबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब कृपया नक्की करा मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो माझं नाव रघु शिंदे आहे, आपण पाहतात रघु शिंदे ब्लॉग यूट्यूब चॅनल. ठीक आहे, तर मित्रांनो आता इकडं जुन्ना कंपनीचं आपण मोटर वगैरे काय केलेले मित्र एकदम अशी बसवलेली आहे. ती कशी बसवतात, काय कसे करतात, सामाईन कसं आहे कसं नाही याबद्दल आपण थोडक्यात एक माहिती देणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, कंपनीकडून आपल्याला ज्या ज्या गोष्टी येतात मित्रांनो त्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायच्यात, कंपनीकडून सामाईन घेता वेळेस लक्षपूर्वक घ्यायच्यात, अन्यथा सामाईन घ्यायचं नाही. ठीक आहे, सर्वप्रथम काय करायचं, जुना कंपनीचं जर मित्रांनो जर पॅनल जर आपण घेतले समजा, तर आपल्याला प्रॉपर 5 HP 9 पॅनल असले पाहिजेत आणि 3 HP 6 पॅनल असले पाहिजेत, 7.5 HP 13 पॅनल असले पाहिजेत. जे की आता हे 5 HP पंप आहे, या 5 HP मध्ये आपल्याला 9 पॅनल आले इथं, हे बघू शकता 9 पॅनल येतं. ठीक आहे, आणि या पॅनलचं जे वॅट आहे, आता हे बघू शकता, ही मॅन्युफॅक्चरिंग स्वतः जुना कंपनी ही स्वतः पॅनल मॅन्युफॅक्चरिंग करते. बघू शकता जुना सोलार सिस्टम. ठीक आहे, आणि याचं ही 535 WP मध्ये आहे मित्रांनो. हे बघू शकता इथं 535 WP मॅक्स. ठीक आहे, तर 535 मध्ये 5 HP ची जी पाटी मित्रांनो ती असली पाहिजे. ठीक आहे, आणि आता मेन विषय म्हणजे आपल्याला सामान घेता वेळेस महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. स्ट्रक्चर घेता वेळेस नेमकं कसं कसं घ्यायचं तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, हा एक मेन पोल घ्यायचा आहे. इकडे बघू शकता मी पाय ठेवतो आहे, हा मेन पोल. त्यानंतर मित्रांनो हा मेन बसणारा हा जो आहे मित्रांनो, हे बघू शकता हा मेन रॉड त्याच्यावरती बसणारा. त्यानंतर हे दोन साईडचे दोन घ्यायचे तर असे की जेणेकरून असे 3 असले पाहिजेत आणि एक रॉड असले पाहिजेत. असे 2 साईडचे सपोर्ट असले पाहिजेत आणि 2 कमी जास्त असले पाहिजेत. इकडे बघू शकता हे 2. ठीक आहे, आणि कंट्रोलर आणि हे छोटं साहित्य पण असलं पाहिजे. ठीक आहे, तर जुना कंपनीला आपली एक विनंती आहे. ठीक आहे, जुना कंपनी बऱ्याच गोष्टी अत्यंत चांगल्या प्रकारच्या दिल्या आहेत, पण जे मित्रांनो जे हे नट आहेत मित्रांनो, हे बघू शकता हे नट फिट करायचे आहेत. जर हे जे वायसर आहेत ना, हे वायसर बघू शकता ही थोडी याच्यापेक्षा थोडी एवढी पाहिजेत, तरच पंप एक नंबर चांगल्या प्रकारचा पंप बसला जातो. हे वायसर थोडे लहान दिलेत, हे कृपया करून जुना कंपनीने हे चेंज करायला पाहिजे. ठीक आहे, बाकी एक क्वालिटी सामान आहे. आणि सर्वप्रथम मोटर जोडता वेळेस लक्षात घ्यायच्या गोष्टी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, हे जे नेपल लावून आपल्याला व्यवस्थित आहे. इथं स्टॅपलाईन टेप लावायचं आहे, आणि इथं जर ह्या 2चा पाईप आहे आणि या अडीचं कनेक्शन आहे, त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, याच्यामधून आपण हे रिड्युसर लावलेला आहे आणि इथं एक स्टेप वन स्टेप लावलेला आहे आणि व्यवस्थित फिटिंग केलेली आहे. मोटर जर आपण मित्रांनो फिटिंग करता वेळेस जे हे इथं मित्रांनो जे रूटर असते, रूटर एका व्यवस्थित बसलं पाहिजे. त्यानंतरच आपण मोटरचे एकदम नट हे टाईट करून एकदम चांगल्या प्रकारची फिटिंग करायची असते. ठीक आहे, तर हा पंखा जे हा 30 मीटरचा फॅन आहे आणि 5 HP DC मोटर आहे. आता ही घेता वेळेस मित्रांनो इथे एकदम व्यवस्थित दोरी बांधून वगैरे टाईट काम करायचं. ठीक आहे, आणि प्रॉपरली आपल्याला काय करायचं, हे ब्लॅक कलरचे मित्रांनो जेट आहेत आपल्याला प्रॉपरली जॉईंटपर्यंत एकदम मारायचे, जेणेकरून आपल्या जॉईंटला कुठलाही अडथळा होणार नाही. आणि ही इकोजन कंपनीचं कंट्रोलर आहे. जुना कंपनी ती इकोजन कंपनीचं कंट्रोल वापरते आणि इकोजन कंपनी मोटर वापरते, बाकी स्वतः सगळं वापरते. ठीक आहे, तर हा अँटिना पण आपल्याला तिथे लावून घ्यायचा आहे. बाकी मित्रांनो आता आपण पाणी कसं मारते मोटर, फाउंडेशन कसं करायचं थोडक्यात आपण तुम्हाला माहिती देतो. इकडे माल वगैरे चालपला, इकडे गड्डा वगैरे खोदलेला आहे. हा बघू शकता शेतकरी मित्रांनो, जो खोदलेला खड्डा आहे तो किमान 4.5 किंवा 5 फूट या दरम्यान असायला पाहिजे. 4.5पेक्षा जास्त असला तरी काही हरकत नाही, पण किमान 4.5 ते 5 या दरम्यान असायला पाहिजे. आणि आपल्याला हा जो पोल आहे मेन पोल हा व्यवस्थितरित्या फिटिंग करायचा आहे, जेणेकरून सर्व जे लोड असते तर ह्या बांबूवरच असते. हा जितका फिट असता तेवढा फायदेशीर आपल्याला ठरू शकते. त्यामुळं काय करा, हा एकदम टाईट करा. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, आता आपण सर्व पॅनल वगैरे फिटिंग वगैरे सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला हा रिझल्ट पाहायला मिळतो. हा रिझल्ट आहे 3.5चा मित्रांनो, अत्यंत चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे, जो की मित्रांनो पाण्याच्या बाबतीत म्हणलं तर जुना कंपनी टॉप आहे. जसं की जुना कंपनीला एकदम चांगल्या प्रकारचं शेतकरीसुद्धा शेजारी पाजारी बघायला येतात, म्हणजेच काहीतरी पाणी मारते म्हणूनच येतात राव. बघू शकता 5 HP पाणी आहे, आपला 2 इंचचा पाईप आहे. आणि इकडं आता आपण स्ट्रक्चरकडे जाऊ बघू थोडक्यात काय आहे काय नाही. तर ठीक आहे, तर हा पंप थोडा उंच झाला आहे, जेणेकरून हे फाउंडेशन थोडं उंच झालं आहे, थोडं खाली पाहिजे. ठीक आहे, 1 फुटांनी खाली पाहिजे. ठीक, वरतून 5 पाट्या लावल्यात, खालतून 4 पाट्या लावल्यात. आणि
बघू शकता फाउंडेशनला प्रत्येक शेतकऱ्याने असा एक 2x2चा काय करायचं आहे, बेस करून घ्यायचा आहे, डब्बा करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे पाणी पहा आणि हे कंट्रोलर बघू शकता. आता एक जुना कंपनीचा पंप नेमका कशावरून ओळखायचा, जे की जुना कंपनीचं कंट्रोलर हे साईडला बसते, जसं की अदर कंपनीचं जे कंट्रोलर हे मेन पोलला असते, त्यामुळे जुना कंपनीचं कंट्रोलर कळत. हे बघू शकता. आता आपण एक अँटेना आहे मित्रांनो, आता हे खाली एक 1.5 किंवा 2 फूट खाली खोदलेला आहे. त्यानंतर एक पिलियरसारखं आपण याला काय केलेलं आहे, कंपनीचं मोटरचंच काय केलेलं आहे, खोका तयार करून याला व्यवस्थितरित्या केलेलं आहे, जेणेकरून लायटिंग असतं आपल्या भविष्यात कधीही न पडता कामा नये. आणि एकदम क्वालिटी स्ट्रक्चर आहे जुना कंपनीचं, एकदम ब्रँडिंग आहे, असलं कोण्याही कंपनीचं बघायला मिळणार नाही, हे आपण 100% सांगू शकतो. ठीक आहे. जुना कंपनीने बट सर्व्हिस फास्ट द्यावी आणि मटेरियल पण फास्ट द्यावे ही विनंती आहे. ठीक आहे.